Welcome to Sri Ganesh Junior College, Korahel, online lecture series. Now you are listening lecture of biology subject by Mr. Riyaz Sheikh. Hello everybody. Today we are studying about the disorders related to the circulatory system. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचे ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम, त्यानंतर ब्लड व्हेसल्स, हार्टचं स्ट्रक्चर, त्यानंतर वर्किंग ऑफ हार्ट, हे सगळे पॉईंट आपण पूर्ण केलेत. लास्ट टाईम आपण स्टडी करत असताना रेग्युलेशन ऑफ हार्ट पण आपण स्टडी केलेला आहे. आता आज आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टमशी रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत, हे सगळे डिसीजेस आता आपल्याला पाहायचे आहेत. तसं NCERTमध्ये डिसीजेस कमी दिलेले आहेत, परंतु या ठिकाणी मी थोडेसे जास्त डिसीजेस घेणार आहे. म्हणजे त्या बेसिसवरती जर काही प्रमाणामध्ये डिसीजेस जर विचारलं गेलं तुम्हाला, तर फ्रॉम आउटसाईड क्वेश्चनमध्ये जे 4 ते 5%, 10% क्वेश्चन्स असतात, तर पॉसिबिलिटी त्यापैकी क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर यामध्ये काही डिसीज ते पण आहेत जे आपण चालू कंडिशनमध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपलं लेक्चर चालू होतं त्यावेळेस आपण ते बघितलेत. जसं ब्लू बेबी सिंड्रोम असेल, त्यानंतर पॉलिसायथेमिया आहे, एरिथ्रोसायटोपेनिया आहे, एरिथ्रोसायटोसिस आहे, ल्युकोसायटोसिस आहे. ह्या सगळ्या कंडिशन्स आपण बघितल्या. इवन ब्लड प्रेशरमध्ये आपण हायपरटेन्शन आणि हायपोटेन्शन असं पण आपण बघितलं त्या ठिकाणी. टॅकायकार्डिया, ब्रॅडिकार्डिया, हे काही कन्सेप्ट आपण लेक्चर चालू असताना त्यावेळेस आपण बघितलेले आहेत. हे यामध्ये पण येईल पुढे, तर आपण ते इन शॉर्ट घेत पुढे जाणार आहोत. तर या ठिकाणी आपण हे डिसीज 1 बाय 1 पाहूया आणि पुढे जाऊन त्यावरती ट्रीटमेंट काय करता येईल हे आपण पुढे जाऊन पाहूया. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण. तुमच्यासमोर स्लाईड आहे. पहिल्या स्लाईडपासून आपण हार्ट डिसीजकडे जाऊया. पहिलंच डिसीज जे तुम्हाला इथे दिसतो आहे समोर, दॅट इज अँड ब्लू बेबी सिंड्रोम. यावरती आपण इन शॉर्ट डिस्कशन केलेलं होतं. म्हणजे फोरामेन ओव्हेल ज्यावेळेस एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये किंवा फिटसमध्ये प्रेझेंट असतो, तर डेव्हलपिंग स्टेजेसमध्ये किंवा डेव्हलप होत असताना फोरामेन ओव्हेल जो आहे तो फोसा ओव्हेलिसमध्ये कन्वर्ट होतो. परंतु काही मुलं अशी असतात, काही इन्फंट्स अशी असतात की त्यांच्यामध्ये हे फोरामेन ओव्हेल, आपण ज्याला म्हणूया फोसा ओव्हॅलिस, यामध्ये कन्वर्ट होत नाही. तर त्यावेळेस ती ओपनिंग ॲज इट इज बाकी असते आणि बिकॉज ऑफ दॅट ओपनिंग दी बोथ ब्लड विल बी मिक्स्ड इच अदर. ज्यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, त्यावेळेस दोन्हीही एकत्र मिक्स होतात. तर त्यावेळेस अशा प्रकारची कंडिशन निर्माण होते. कधी कधी वाल्व डिफेक्ट जर असेल तरीसुद्धा या प्रकारची कंडिशन निर्माण होऊ शकते. इथे तुम्हाला समोर दिसते की इन्फंटमध्ये अशा प्रकारचे डिसीजेस पाहायला भेटतात, म्हणून आपण त्याला कंजेनायटल हार्ट डिसऑर्डर असं म्हणतो. आणि वॉल्वमध्ये काही डिफेक्ट असेल किंवा जर हार्ट मसल्समध्ये प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा अशा प्रकारचे कंडिशन्स या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. इथं तुम्हाला समोर दिसतंय पहा, द माल फॉर्मेशन ऑफ द हार्ट अलाउज द मिक्सिंग ऑफ ऑक्सिजन रिच अँड ऑक्सिजन पुअर ब्लड. पहा, ऑक्सिजन रिच आपण याला ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो आणि ऑक्सिजन पुअर ब्लड याला आपण म्हणतो डिऑक्सिजनेटेड ब्लड. तर बिकॉज ऑफ माल फंक्शन म्हणजे हार्ट कम्प्लिटली डेव्हलप झालेला नाही, फोसा ओव्हॅलिस क्लोज झालेला नाही किंवा फोसा ओव्हॅलिस फॉर्म झालेला नाही, अशा वेळेस ते दोन्हीही मिक्स होऊ शकतं. अशा वेळेस जी स्किन आहे बाळाची ती ब्लूश होते. ठीक आहे, ड्यू टू द इनसफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. हेन्स दी डिसीज इज कॉल्ड ॲज ब्लू बेबी सिंड्रोम. ठीक आहे. काही अदर कॉजेस पण आहे, जसं व्हायरल इन्फेक्शन्स असतील किंवा काही प्रेशर टू सर्टन केमिकल्स ड्युरिंग दी अर्ली स्टेजेस ऑफ प्रेग्नन्सी. काही केमिकलचं प्रेशर आपण ज्याला म्हणूया बॉडीवरती, जे प्रेग्नन्सीच्या अर्ली स्टेजेसमध्ये पॉसिबल आहे, तर त्यावेळेस या प्रकारची कंडिशन निर्माण होऊ शकते. मे बी काही ठिकाणी असं म्हटलेलं पण आहे की मे बी इट इज ॲन जेनेटिकल डिसऑर्डर. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. पहा, इट मे बी ए जेनेटिकल डिसऑर्डर. आणि म्हणजे आधीच्या जनरेशनमध्ये जर अशा प्रकारची कंडिशन असेल तर ब्लू बेबी सिंड्रोम या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी ब्लू बेबी सिंड्रोम. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट डिसऑर्डर दॅट इज ॲन अँजिना पेक्टोरिस. अँजिना पेक्टोरिस.
सिम्पली कधी कधी असं म्हटलं जातं की अँजिना पेक्टोरिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ द हार्ट फेल्युअर ऑर द हार्ट अटॅक. याचं कारण असं आहे की पहा, हार्ट, तुमचा जो हार्ट आहे इट रिक्वायर्ड मच मोर अमाऊंट ऑफ ब्लड. हार्ट जो आहे, हार्टला बऱ्यापैकी ब्लड लागतं. कशासाठी? तर हार्ट जो आहे तर तो नॉर्मली फंक्शनिंग करण्यासाठी. आता हे जे ब्लड आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलेलं आहे की टू दी हार्ट वॉल दी ब्लड और हार्ट मसल्स दी ब्लड इज प्रोव्हाइडेड बाय दी करोनरी आर्टरी. ठीक आहे, हार्टसाठी ब्लड जो प्रोव्हाइड केला जातो इट इज थ्रू करोनरी आर्टरी. इथे पहा, इथे दिलेलं आहे, इथे दिसते तुम्हाला तुमच्या समोर. तर करोनरी आर्टरी थ्रू हार्टला ब्लड प्रोव्हाइड केला जातो. आता हे जे ब्लड आहे हे ब्लड बऱ्यापैकी ऑक्सिजन त्या हार्टच्या मसल्सला प्रोव्हाइड करतात. या केसमध्ये होतं काय की हार्टचे मसल्स स्ट्रॉंग असतात आणि हार्टचे मसल्स स्ट्रॉंग असल्याकारणानं हार्ट नॉर्मली वर्क करतं किंवा पंपिंग ॲक्शन करतं. परंतु जर असं झालं की देर इज अ नॅरोविंग ऑफ दिस करोनरी आर्टरी. नॅरोविंग, इथं तुम्हाला हा ऑप्शन इथे दिसून येत आहे. नॅरोविंग म्हणजे लुमेन जो आहे तो काय झाला आहे, नॅरो झालेला आहे, कमी झालेला आहे. तर अशा केसमध्ये मे बी ऑब्स्ट्रक्शन आहे करोनरी आर्टरीचं. तर होईल काय, तर हार्टच्या वॉलला पाहिजे तितकं ब्लड भेटणार नाही, कारण नॅरो झाल्या कारणाने कमी प्रमाणामध्ये ब्लड जाईल. तुम्हाला इथं क्लिअरली समजून येईल. इथं फिगर दिलेली आहे पहा. आता ह्या फिगरमध्ये तुम्हाला समजतंय. पहिल्या नंबरची फिगर पाहू शकता तुम्ही. पहा, पहिल्या नंबरच्या फिगरमध्ये लुमेन पूर्णपणे क्लिअर दिसतोय. त्यामध्ये त्याच्या बाजूलाच एक छोटी फिगर आहे पहा, त्या ठिकाणी तुम्हाला लुमेन एकदम गोल ॲज इट इज दिसतोय. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. परंतु सेकंड नंबरची फिगर पहा. आता नो सेकंड नंबरच्या फिगरमध्ये येलो कलरचं एक पार्ट तुम्हाला तिथे ॲड झालेला दिसतो लुमेनमध्ये. हेच तुम्ही पाहू शकता त्याच्या सेक्शनमध्ये पुढे. पहा, लुमेन हाफपेक्षा जास्त त्या येलो कलर्ड मटेरियलनं भरलेलं आहे. सिम्पली तुम्हाला क्लिअरली दिसून येईल इथं, तर क्लिअरली समजेल तुम्हाला इथं की लुमेन छोटा झाला आहे. आता लुमेन जर छोटा झालेला असेल, पहा हे आर्टरी आहे आणि याच्यातून ब्लड काय होतो, सप्लाय होतो. परंतु जर समजा असं झालं की हा जो पार्ट आहे लुमेनचा, मी इथे दाखवतो तुम्हाला. पहा, लुमेनचा पार्ट हाफ झाला आहे. तर आधीच्या कंडिशनमध्ये काय होतं, पहा इथं लुमेन मोठा होता, त्याच्यामुळे ब्लड इझिली काय होऊ शकत होता. इथं लुमेन मोठा असल्याकारणानं ब्लड काय होतं, इझिली सप्लाय होऊ शकत होता. परंतु लुमेन छोटा झाल्या कारणास्तव काय झालं, इथं लुमेन छोटा झाल्या कारणास्तव काय होईल, ब्लड या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये सर्क्युलेट केलं जाईल. लुमेन छोटा झाला तर काय होईल, ब्लड पहा इथे आता लुमेन थोडासा राहिला आहे, हाफ पार्ट वरतीला भरला गेला, छोटा झाला. म्हणजे ब्लड कमी प्रमाणामध्ये हार्टच्या मसल्सला प्रोव्हाइड केलं जाईल. इवन मग ऑक्सिजनही कमी प्रमाणामध्ये हार्टच्या मसलला प्रोव्हाइड केलं जाईल. बिकॉज ऑफ दॅट दी अँजिना पेक्टोरिस विल बी ऑकर्स. नॅरोविंग ऑफ ब्लड वी कॉल्ड अथेरोस्क्लेरोसिस. म्हणजे ते जे मी तुम्हाला येलो एरिया दाखवलं आहे ना, तर त्या ठिकाणी कोलेस्टेरॉल किंवा लिपिडिक मटेरियल काय झालं आहे, डिपॉझिट झाल्या कारणानं काय झालं आहे की ब्लड व्हेसल्स नॅरो झाले किंवा आर्टरी नॅरो झालेली आहे. होणार काय आहे, तर अशा केसमध्ये चेस्ट पेन निर्माण होईल. जर ब्लड कमी प्रमाणामध्ये भेटते, ऑक्सिजन कमी प्रमाणामध्ये भेटतं आहे, म्हणजे मसल्स जे आहेत ते ॲक्टिव्हली वर्क करत नाही आहे. मसल्स ॲक्टिव्हली वर्क करत नसल्या कारणानं काय होतं, चेस्ट पेन निर्माण होईल. आता हे जे चेस्ट पेन आहे, बिकॉज ऑफ दॅट देर इज अँड टाईटनेस ऑफ ब्रिदिंगमध्ये टाईटनेस निर्माण होईल. अल्सो दॅट चेस्ट पेन विल बी गोज टुवर्ड्स, मी या ठिकाणी बघा इथून चेस्ट पेन सुरू झाला आहे, ठीक आहे, या ठिकाणाहून चेस्ट पेन सुरू झाला आहे आणि हा चेस्ट पेन काय झाला आहे, राईट नेककडे जाईल, राईट नेककडून राईट शोल्डर करून हँडकडे. तर या पद्धतीने हा जो पेन आहे तो काय होतोय, स्प्रेड होतोय. हा पेन जर स्प्रेड होत असेल तर समजून घ्यायचं इट इज अन अँजिना पेक्टोरिस. ठीक आहे. जर पेन स्प्रेड होत नसेल, फक्त हार्ट रिजनवरती पेन जर असेल तर समजून घ्या इट इज जस्ट अँड चेस्ट रिजन पेन. इट इज नॉट रिलेटेड टू दी हार्ट.
परंतु जर पेन स्प्रेड होत असेल तर इट इज रिलेटेड टू द हार्ट अँड नाव इट इज द स्टेज विच विल बी गोज टू द हार्ट अटॅक. ओके, याचे काही अदर कारणं पण आहेत, काही अदर कॉजेस पण आहेत. इथे तुम्हाला काही अदर कॉजेस दिसून येत आहेत पहा. त्यामध्ये एक बिकॉज ऑफ इमोशनल स्ट्रेस. ठीक आहे, इमोशनल स्ट्रेसमुळे होऊ शकतं, बट आर मोर लाईकली ड्यू टू फिजिकल ॲक्टिव्हिटीज दॅट रिक्वायर्ड अँड इन्क्रीज सप्लाय ऑफ ब्लड टू दी हार्ट. जे लोक जास्त प्रमाणात फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात आणि मग फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्या कारणानं त्यांच्या हार्टला जास्तीत जास्त ब्लड लागतं. परंतु जर अँजिना पेक्टोरी झालेलं असेल तर मग ब्लड सप्लाय होणार नाही, आणि ब्लड सप्लाय होत नसेल तर मग डायरेक्ट चेस्ट पेन तिथे सुरू होईल. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द अँजिना पेक्टोरिस. पुढे जाऊया आपण नेक्स्ट हार्ट डिसीजकडे, दॅट इज अ हार्ट फेल्युअर. हे जे मी सुरुवातीचे डिसीज घेतलेले आहे, हे डिसीज बोर्डमध्ये पण दिले आहेत, NCERTमध्ये पण दिलेले आहेत. आता हार्ट फेल्युअरकडे. हार्ट फेल्युअर तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्ही हे ऐकलेलं असाल. हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट स्टॉप दी पंपिंग ॲक्शन. हार्ट काय करतो आहे, पंपिंग ॲक्शन स्टॉप करतो. मग हार्टचं पंपिंग ॲक्शन कशामुळे आहे आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. हार्टचं पंपिंग ॲक्शन कशामुळे आहे, तर हार्टच्या वॉलमध्ये प्रेझेंट असलेले मसल्स, कारण मॅजिनिक आहे, आणि ह्या मसल्समध्ये प्रेझेंट असलेले पॅचेस, दॅट इज कॉल्ड एज अ नोड्स. आणि हे नोड्स काय करतात, त्या हार्टला पंपिंग ॲक्शनमध्ये आणतात. एक प्रकारे स्ट्रॉंग मसल्स जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. जो कारण आपण अँजिना पेक्टोरिससाठी घेतलेला होता, सिमिलर जे आहे हे तुम्ही इथे पण घेऊ शकता. काय होतं तर यामध्ये हार्टचे मसल्स जे आहेत ते वीक होतात. इथे तुम्हाला कारण दिलेलं आहे पहा, ह्या सेकंड पॉईंटमध्ये पाहू शकता तुम्ही. द हार्ट मसल्स वीकन अँड आर अनेबल टू पंप इनफ ब्लड टू दी बॉडी. यावेळेस हार्ट मसल काय होतील, वीक होतील, आणि इनफ ब्लड जे आहे ते बॉडीला प्रोव्हाइड करू शकणार नाही. तुम्ही तुमच्यासमोर दोन हार्टचे फिगर पाहताय. एक फिगर नॉर्मलची आहे आणि सेकंड फिगर जे आहे ते हार्ट फेल्युअरचे आहे. तुम्ही चांगले पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेंट्रिकल्समध्ये ब्लॉकेज, व्हेंट्रिकल्समध्ये फरक दिसतोय पहा. जो लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, दिस इज अ लेफ्ट व्हेंट्रिकल. आता या ठिकाणी जो लेफ्ट व्हेंट्रिकल आहे तो, आणि ह्या नॉर्मलमध्ये प्रेझेंट असेल लेफ्ट व्हेंट्रिकल तो, दोघांमध्ये बाकी किती मोठा फरक तुम्हाला दिसतोय. देर इज अ मच मोर डिफरन्स. दोघांमध्ये खूप मोठा फरक दिसतोय तुम्हाला. आता सेकंड जे हार्ट फेल्युअर जिथं दाखवलेलं आहे तिथं व्हॉल्यूम रिड्यूस झाला आहे आणि व्हेंट्रिकल डायलेट झालेत. व्हॉल्यूम रिड्यूस झाल्या कारणाने, व्हेंट्रिकल डायलेट्स झाल्या कारणाने पहा तुम्ही, वॉल जे आहेत ते कमकुवत झालेले आहेत. वॉल कमकुवत झालेत. वॉल कमकुवत झाल्या कारणानं फोर्सफुली ब्लड जो आहे तो बॉडीकडे पाठवला जाणार नाही, आणि अशा केसमध्ये काही वेळ हार्ट फेल्युअर होण्याचे चान्सेस होतात. द फायनल स्टेज इन almost any type of heart stage is heart failure or congestive heart failure. Congestion झालं, हार्ट फेल्युअर झालं, इट इज अन फायनल स्टेज. इथे पहा, इफ द लेफ्ट साईड ऑफ द हार्ट इज अफेक्टेड. हा जो पार्ट आहे मी तुम्हाला आधी पण दाखवलं, ही लेफ्ट साईड आहे हार्टची आणि ही राईट साईड आहे हार्टची. ठीक आहे, मी इथं दाखवतो लेफ्ट अँड दिस इज अन राईट साईड. सिमिलरली नॉर्मलमध्ये पण पाहू शकता लेफ्ट अँड राईट साईड. ठीक आहे, तर लेफ्ट आणि राईट साईड जे आहेत हार्टचे, तर तुम्हाला या दोघांमध्ये फरक दिसतो आहे. इफ द लेफ्ट साईड ऑफ द हार्ट इज अफेक्टेड, द व्हिक्टिम विल डेव्हलप विकनेस. हा पहिला पॉईंट आपण पाहतोय. इफ द लेफ्ट साईड ऑफ द हार्ट इज अफेक्टेड, द व्हिक्टिम विल डेव्हलप विकनेस. जर लेफ्ट साईड अफेक्ट झाली तर व्हिक्टिमला काय होतं, विकनेस निर्माण होतो, ब्रीथलेसनेस अँड ए कफ विथ मच स्पुटम. कफही निर्माण होईल, जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये स्पुटम असेल. ए मिक्सचर ऑफ सलाइवा अँड म्युकस, त्याला आपण काय म्हणतो, स्पुटम म्हणतो. स्पुटमची डेफिनेशन तुमच्या समोर आहे, मिक्सचर ऑफ सलाइवा अँड म्युकस. हे कोणासाठी आहे, लेफ्टसाठी. इफ द राईट साईड ऑफ द हार्ट इज अफेक्टेड, जर राईट साईड हार्टची काय झाली, अफेक्ट झाली. आता तुम्हाला माहीत आहे हार्टचा जो राईट साईड आहे तो अनऑक्सिजनेटेड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड कन्सिस्ट करतो. If the right side of the heart is affected, there will be a pain and pulsation in the liver. काय होईल, there will be pain and pulsation in the liver and the large veins and the other symptoms are mistaken for appendicitis or gallbladder problem. किती सिम्पटम आहे पहा. पहिलं काय, पेन अँड पल्सेशन इन द लिव्हर.
सेकंड लार्ज व्हेन्स. त्यानंतर काही अदर सिम्पटममध्ये अपेंडिसायटिस किंवा गॉल ब्लॅडर प्रॉब्लेम, हे तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येतील जर राईट साईड हार्टचं अफेक्ट झालं तर. काही सुरुवातीचे सिम्पटम्स आहेत, इथं पाहत आहे अर्ली सिम्पटम्स आपण ज्याला म्हणूया. फर्स्ट दॅट इज वीकनेस अँड लॅक ऑफ एंडुरन्स. वीकनेस अँड लॅक ऑफ एंडुरन्स म्हणजे सिम्पली आपण त्याला म्हणतो अशक्तपणा. डल पेन इन द लेग्स, काही प्रमाणामध्ये म्हणजे हळूवार पद्धतीने किंवा थोड्या प्रमाणामध्ये दोन्ही पायांमध्ये काय होतील, पेन निर्माण होईल. सोरनेस इन द रिजन ऑफ द लिव्हर ऑर ओव्हर द हार्ट, हार्टच्या वरतील्या रिजनवरती किंवा लिव्हरच्या रिजनवरती सोरनेस. सोरनेस म्हणजे आपण त्याला म्हणूया टोचल्यासारखं लागणे किंवा सिम्पली कधी कधी आग होण्याचं झाल्यासारखं वाटतं आपल्याला तिथं. त्यानंतर पाल्पिटेशन ऑफ स्वेलिंग इन द अँकल्स. पाल्पिटेशन अँड स्वेलिंग इन द अँकल्स. अँकल्स हे तुमचं अँकल रिजन आहे, ठीक आहे, सॉरी हां अँकल रिजन आहे. तर पाल्पिटेशन अँड स्वेलिंग, तो रिजन जो आहे तो सुजल्यासारखं होईल, ठीक आहे. हे काही अर्ली सिम्पटम आहे हार्ट फेल्युअरचे. हे सिम्पटम तुम्हाला दिसायला लागले तर समजून जायचं की यू आर गोईंग टू दी वे ऑफ हार्ट फेल्युअर, ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. द डिसीजेस रिलेटेड टू दी ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्सशी रिलेटेड व्हेरियस डिसीजेस आहेत. आता हा जो डिसीज आहे दॅट इज अनयुरिझम. हा डिसीज तुम्हाला एन सी आर टीमध्ये दिलेला नाही, बोर्डमध्ये सुद्धा दिलेलं नाही, परंतु फॉर द पर्पज ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं गरजेचं आहे, ठीक आहे. अनयुरिनेस. नाउ व्हॉट इज दिस? इट इज अ कंडिशन वेअर इन द aorta ऑफ द हार्ट and the artery within the skull bulge during an increase in blood pressure. तुम्हाला इथं रिजन दाखवलंय पहा, हा रिजन. जरी हा रिजन तुम्हाला काही प्रमाणामध्ये फेसकडे येताना दिसत असेल, पण फेसकडे नाही आहे, हे ब्रेनकडे आहे, ठीक, स्कलमध्ये. आता या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे ब्लड व्हेसल्स आहेत, ॲओर्टा ऑफ द हार्ट अँड द आर्टरी विदिन द स्कल, स्कलमध्ये प्रेझेंट असलेले आर्टरीज हे काय होतील, बस्ट होतील ड्यू टू दी इन्क्रीज इन ब्लड प्रेशर. आपण कालही हायपरटेन्शनमध्ये बघितलं होतं, जर हायपरटेन्शन खूप जास्त प्रमाणामध्ये झालं तर ब्लड व्हेसल्स जे आहेत ना ते बस्ट होण्याचे चान्सेस होतात. वेरियस रिजनमध्ये जर ब्रेनमध्ये बस्ट झाले तर पॅरालिसिस होऊ शकतं. जर किडनीमध्ये होत असेल तर नेफ्रेटिसचे चान्सेस आहे. व्हेरियस रिजनमध्ये जर तुमच्या आईजमध्ये जर झालं तर आईजमध्ये बस्ट जर झालं तर मग त्या ठिकाणी there is difficulties for optic activities. Bulging occurs due to the weakening of the arterial wall. Arterial wall जर वीक झाले तर बल्जिंग होऊ शकतं, म्हणजे बस्ट होऊ शकतात. The bulging of the arterial walls may be caused by injuries. कशामुळे होऊ शकतं, परत इंजुरीमुळे सुद्धा चान्सेस आहे. If the bulging of arterial wall may be caused by the injuries. Infection, persistent high blood pressure and syphilis. मी सुरुवातीला तुम्हाला त्याची कारणं सांगितली. पहिलं काय होतं, ड्यू टू दी विकनिंग ऑफ द आर्टेरियल वॉल, हे पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे. तर अदर काही कॉजेस आहेत, दॅट इज आर्टेरियल वॉल मे बी कॉज्ड बाय द इंजुरीज. त्यानंतर इन्फेक्शन, परसिस्टंट हाय ब्लड प्रेशर, कंटिन्युअस जर जास्त ब्लड प्रेशर असेल तर, आणि सिफिलिस इट इज अँड STD दॅट इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, म्हणजे इन्फेक्शियस डिसऑर्डर. या केसेसमध्ये बल्जिंग पॉसिबल आहे किंवा बल्जिंग होऊ शकतं, ठीक आहे. सिम्पटम्स काय आहेत त्याचे, एक तर स्लाईट शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, काही प्रमाणामध्ये ब्रिदिंगमध्ये शॉर्टनेस निर्माण होईल. पेन ऑन एक्झर्शन, प्रत्येक कामाच्या वेळेस काय होईल, तुम्हाला पेन, दुखल्यासारखं वाटेल. इफ इट इज लोकेटेड ऑन द आर्क ऑफ ॲओर्टा, जर बरोबर आर्क म्हणजे ओपनिंग, इफ इट इज लोकेटेड ऑन द आर्क ऑफ द ॲओर्टा दी सिम्पटम्स इन्क्लूड, मग त्यामध्ये आणखी काय होऊ शकतं, कफ, खोकला येऊ शकतं. त्यानंतर हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, डीप होऊ शकते तुमचं आवाज. चेस्ट पेन, डिफिकल्टीज इन ब्रिदिंग, स्वेलिंग इन वन आर्म ऑर द फेस अँड द नेक. स्वेलिंग, कोणत्याही एका हातावरती सूज येऊ शकते किंवा फेशियल रिजनवरती सूज येऊ शकते किंवा नेक रिजनवरती, फेशियल रिजन, नेक रिजन
किंवा कोणत्याही एका आर्मवरती स्वेलिंग येऊ शकतं. तर हे काही सिम्पटम्स आहेत ह्या डिसीजचे. नाव सेकंड डिसऑर्डर वी विल बी गो फॉर दी हायपर टेन्शन. मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला माहीत आहे की ब्लड प्रेशर नॉर्मल कंडिशनमध्ये नॉर्मली जो ब्लड प्रेशर असतो हेल्दी पर्सनमध्ये तो असतो 120/80 mmHg. ठीक आहे. 120 हे सिस्टॉलिक असतं आणि 80 डायस्टॉलिक असतं. तुम्हाला रिमाइंड होत असेल जर तुम्ही कालचं लेक्चर चांगल्या पद्धतीने समजून घेतलं असेल तर हे 120/80 हे नॉर्मल कंडिशन आहे आणि जर यापेक्षा जास्त झालं तर विल बी लीड्स टू दी हायपरटेन्शन. हायपरटेन्शन डेव्हलप व्हेन दी बॉडीज ब्लड व्हेसल्स नॅरो होण्याचे चान्सेस मी तुम्हाला सांगितले. कशामुळे नॅरो होतात मी तुम्हाला लास्ट टाईम ही म्हणजे याच्या आधीच्या डिसीजमध्ये अँजिना पेक्टोरिसमध्ये पण क्लिअर केलं. दोन कंडिशन्स आहे नॅरो होण्याची. एक कंडिशन नॅरो होण्याची दॅट इज अथेरोस्क्लेरोसिस. एक कशामुळे होऊ शकतं बिकॉज ऑफ अथेरोस्क्लेरोसिस आणि सेकंड बिकॉज ऑफ दॅट इज आर्टेरिओस्क्लेरोसिस. अथेरोस्क्लेरोसिस आणि आर्टेरिओस्क्लेरोसिस या दोन्ही कंडिशनमध्ये आर्टरीजमध्ये आता अथेरोमध्ये काही नॅरो ब्लड व्हेसल्स आहेत परंतु आर्टरीजमध्ये सगळ्या प्रकारचे ब्लड व्हेसल्स येतात आणि हे जे ब्लड व्हेसल्स आहेत जे मोस्टली बॉडीला ब्लड प्रोव्हाइड करतात. तर यामध्ये देर इज डिपॉझिशन ऑफ लिपिड ऑर दी कोलेस्टेरॉल किंवा लिपिडचं डिपॉझिशन होईल आणि कोलेस्टेरॉल किंवा लिपिडचं डिपॉझिशन जर झालं तर समजा ही तुमची ब्लड व्हेसल आहे. ठीक आहे. आता ह्या ब्लड व्हेसलमध्ये काय होईल समजा या पद्धतीने पहा डिपॉझिशन झालं ज्याच्यामुळे तुमचं हे जे लुमेन आहे हा लुमेन आहे दिस इज अन लुमेन हा काय झाला छोटा झाला. म्हणजे आधी लुमेन तुमचा असा होता. ठीक आहे. आता काय झालं त्यामध्ये कोलेस्टेरॉल ॲड झाल्या कारणानं लुमेन काय झालं आता एकदमच कमी झाला आहे. ठीक आहे. मग आता लुमेन कमी झाल्या कारणानं काय होईल प्रेशर इन्क्रीज होईल. आता हे कसं होईल तुम्हाला एक सिम्पलचं एक्झाम्पल देतो. घरी पाण्याचा पाईप आहे त्यामध्ये पाणी चाललं आहे. पाण्याचं पाईप थोडंसं दाबा. तुम्ही जर पाण्याचं पाईप थोडं दाबलं तर काय होईल समोर पाणी प्रेशरनं जाईल. सिमिलरली इथं आहे एक प्रकारे ब्लड व्हेसल नॅरो होते. ब्लड व्हेसल नॅरो झाल्या कारणानं प्रेशर निर्माण होईल. ठीक आहे. आणि प्रेशर जर निर्माण झालं तर विल बी लीड्स टू हायपर टेन्शन. ठीक आहे. मग हायर दॅन दी नॉर्मल कंडिशन. तर पहिलं कारण बिकॉज ऑफ नॅरोविंग ऑफ व्हेसल कॉझिंग दी हार्ट टू पंप हार्डर दॅन नॉर्मल. यामुळे हार्ट काय करतो शेवटी मोटर पाणी ज्यावेळेस त्या पाईपलाईनमधून सोडते जर दाबली गेली तर मोटरवरती लोड येतं. कधी कधी तुम्ही ऐकलेलं पण असेल मोटर जळाली मोटर बंद पडली काहीतरी प्रॉब्लेम झाला फॉल्ट निर्माण झाला ॲबनॉर्मॅलिटी निर्माण झाली हे तुम्ही पाहिलं असेल. सिमिलरली हार्ट तुमचं काय करतं ब्लड पंप करतं आणि जर समजा असं झालं ब्लड व्हेसल जर नॅरो झाले तर काय होईल हार्ट जो आहे तो पंपिंग करत असताना थोडंसं हार्डर फिलिंग शो करेल टू पुश ब्लड थ्रू दी नॅरोविंग ओपनिंग. ठीक आहे. तर ही कंडिशन तुम्हाला हायपर टेन्शनमध्ये पाहायला भेटते. आता पहा तुमच्यासमोर एक टेबल आहे. या टेबलमध्ये तुम्ही प्रत्येकी टेबल पाहू शकता चांगल्या पद्धतीने. मी थोडंसं इथं झूम केलं आहे आणि प्रत्येक कंडिशन्स तुमच्या समोर ठेवण्याचा मी इथं प्रयत्न करेल. ठीक आहे. पहिलं घ्या ऑप्टिमल कंडिशन म्हणजे नॉर्मल 120/80. ठीक आहे. 120/80 ही सिस्टॉलिक कंडिशन झाली आणि डायस्टॉलिक कंडिशन झाली 80. नॉर्मल ऑप्टिमल तर नॉर्मली हेल्दी पर्सनमध्ये काम करतं. नॉर्मल कंडिशन आणखीन थोडं पुढे गेलो आपण 10नं जर तुम्ही त्याला वाढवत असाल सिस्टॉलिकमध्ये 10नं वाढवलं आणि डायस्टॉलिक 5नं 130/85 हेही नॉर्मल आहे. तुम्ही 139पर्यंत गेला आणि इकडे 89पर्यंत गेला हेही नॉर्मल आहे. पण हायपर टेन्शनची पहिली स्टेज ही माइल्ड असते म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये समजून येतं तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटायला लागतो. दॅट इज इन धिस कंडिशन दॅट इज 140 to 159 ही सिस्टॉलिक कंडिशन असेल आणि 90 to 99 ही डायस्टॉलिक असेल पहिली स्टेज. सेकंड स्टेज हायपर टेन्शनची ही मॉडरेट असते ही तुम्हाला लगेच लक्षात येईल. याच्यामध्ये 160 to 179 सिस्टॉलिक असेल आणि 100 to 109 डायस्टॉलिक. रेकॉर्ड करा ह्या प्रत्येक गोष्टीला
ठीक आहे. 140 अबो गेलं जर असेल तर हायपरटेन्शन आपण त्याला म्हणतो. जरा ठेवा 140 अबो. जर प्रश्न विचारला तर 140 अबोचं विचारला हे एवढं सगळं नाही, परंतु जर विचारलं तुम्हाला स्टेज 1 स्टेज 2 स्टेज 3 तर तुम्हाला समजायला घेणं समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने काय झालं, ही इन्क्रीज झाले आहे स्टेज 2मध्ये. स्टेज 2मध्ये 160 179 आणि स्टेज थर्डमध्ये 180 अँड अबो त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये. तर डायस्टॉलिक हे 110 अँड अबो त्यापेक्षा जास्त असेल. इट इज अँड स्टेज थर्ड. इट इज अ सिव्हिअर कंडिशन. स्टेज थर्ड जी असते ती कशी असते, सिव्हिअर. स्टेज 1 माइल्ड, स्टेज 2 मॉडरेट, स्टेज 3 दॅट इज सिव्हिअर कंडिशन. कॉमन सिम्टम्स हायपरटेन्शनचे. यामध्ये आता पहिलं जे कॉमन सिम्टम्स याच्यामध्ये आहे, the first is an dizziness. Dizziness, it is related to the your nervous system. हे नर्वस सिस्टमशी रिलेटेड आहे. म्हणजे एक प्रकार आपण त्याला म्हणूया सुंद काही ॲक्टिव्हिटी न करूशी वाटणे, त्याला आपण काय म्हणतो, डिझिनेस. सेकंड आहे हेडॅक, डोकं दुखणे. त्यानंतर थर्ड रिंगिंग इन सेन्सेशन इन द इयर. तुमच्या कानामध्ये काहीतरी आवाज येतोय असं वाटणे. रिंगिंग इन द सेन्सेशन इन द इयर, कानामध्ये काहीतरी आवाज येतोय. ठीक आहे. डिझिनेसमध्ये आणखीन एक कंडिशन आहे पहा, तुम्हाला फिरल्यासारखं वाटतं, चक्कर येणे पण म्हणतात त्याला, फिरल्यासारखं वाटतं. हे काही कॉमन सिम्टम्स आहे. इफ हायपरटेन्शन इज अनट्रीटेड, जर हायपरटेन्शनला ट्रीट केलं गेलं नाही तर काय होऊ शकतं, व्हॉट हॅपन. जर हायपरटेन्शनला ट्रीट केलं गेलं नाही तर इट विल बी लीड्स टू. मग यामध्ये मी तुम्हाला पहिली कंडिशन दाखवेल, रेडमध्येच दाखवतो, दॅट इज हार्ट फेल्युअर, ब्रेन स्ट्रोक आणि किडनी इम्पेअरमेंट. हार्ट फेल्युअर, ब्रेन स्ट्रोक, किडनी इम्पेअरमेंट. हार्ट फेल्युअरमध्ये तुम्हाला माहिती काय होतं, ब्रेन स्ट्रोकमध्ये काय होतं, ब्रेन पूर्णपणे वर्क करणं बंद करतं. कधी तुम्हाला असं वाटेल पण की पेशंट जो आहे तो कोमामध्ये चालला गेलेला आहे. आणि किडनी इम्पेअरमेंट, किडनी चांगल्या पद्धतीने काम करत नाही. ठीक आहे. तर हे हायपरटेन्शन जर ट्रीट केलं गेलं नाही तर त्यावेळेस अशा प्रकारची कंडिशन इथे निर्माण होऊ शकते. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. आर्टेरिओस्क्लेरोसिस मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं आहे. आर्टेरिओस्क्लेरोसिस काय आहे हे तुम्हाला बाय फिगर दिसते पहा, हे झूम इन केलं आहे पहा. प्लेग इन कोरोनरी आर्टरी तुम्हाला दिसतंय. येलो कलर कंडिशन तुम्हाला दिसते तिथं. आर्टरीजमध्ये काय होत आहेत, देर इज अँड प्लेग. आता मोस्टली आर्टेरिओस्क्लेरोसिस ही करोनरी आर्टरीजमध्ये, करोनरी माहिती आहे तुम्हाला, जे आर्टरी काय करतात, हार्टला ब्लड प्रोव्हाइड करतात, त्यांना आपण करोनरी आर्टरी म्हणतो. तर प्लेग, लुमेन कमी होणे, डिपॉझिट होणे, हे जे कोलेस्टेरॉल आहे, लिपिड आहे, हे काय होतं त्यामध्ये डिपॉझिट केले जातात. इट इज द हार्डनिंग ऑफ द आर्टरी. एक आर्टेरिओस्क्लेरोसिसमध्ये काय होतं, हार्डनिंग ऑफ आर्टरी. सेकंड, इट इज द फंडामेंटल कॉज ऑफ कोरोनरी हार्ट डिसीज अँड द इंटरप्शन ऑफ ब्लड फ्लो थ्रू आर्टरीज ऑफ द ब्रेन विच रिझल्ट टू स्ट्रोक. ठीक आहे. तुम्हाला पॉसिबिलिटी क्लिअर होत असेल. हार्डनिंग ऑफ द आर्टरी ऑकर्स इन मोस्ट पीपल ॲज दे बिकम ओल्डर. जे लोक हे ओल्ड कंडिशनमध्ये जात आहेत तर अशांमध्ये तुम्हाला आर्टेरिओस्क्लेरोसिस जास्त प्रमाणात पाहायला भेटतं. ठीक आहे. कॉजेस ऑफ दी हार्डनिंग ऑफ दी आर्टरी काय होऊ शकतं, कशामुळे होतं. एक तर पहिलं कॉज यामध्ये दॅट इज डायबिटीज. सेकंड, ओव्हर ईटिंग ऑफ एग, अंडी जास्त खाणे, क्रीम जास्त खाणे, बटर, ॲनिमल फॅट्स. सगळ्यांमध्ये ॲनिमल फॅट जास्त प्रमाणामध्ये, क्रीम, बटर, ॲनिमल फॅट्स सगळ्यांमध्ये. मग इथे कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त होतं आणि हेच कोलेस्टेरॉल नंतर काय होणार आहे, तुमच्या त्या आर्टरीमध्ये डिपॉझिट केले जाणार आहे. त्यानंतर पुढचं इन्फेक्शियस डिसीजेस. या कंडिशनमध्ये सुद्धा आर्टरी हार्ड होऊ शकतात. बीइंग ओव्हरवेट, तुमचं वेट वाढलेलं असेल. एक्सेसिव्ह नर्व स्ट्रेन, तुमच्या न्यूरॉन्सला जास्त स्ट्रेन दिलं जात असेल. काही अदर कॉजेस आहेत. हार्डनिंग ऑफ द आर्टरी वॉल मे बी कॉज्ड बाय fibrous tissue in the blood vessel and by calcium or cholesterol deposit. मेन
म्हणजे ध्यानात राहण्यासाठी महत्त्वाचं मेन कॉज जो आहे ना आर्टेरिओस्क्लेरोसिससाठी दॅट इज डिपॉझिशन ऑफ कोलेस्टेरॉल अँड द लिपिड ऑर द कोलेस्टेरॉल कॅल्शियम मटेरियल इन टू दी आर्टेरीज दॅट इज कॉल्ड एज द आर्टेरिओस्क्लेरोसिस. हे तुम्ही ध्यानात ठेवा कायमस्वरूपी. मी तुम्हाला एकदम सिम्पलची आणि शॉर्ट डेफिनेशन सांगितली. काय? that is deposition of काय असेल कोलेस्टेरॉल कॅल्शियम into the blood vessel. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी आर्टेरिओस्क्लेरोसिस. नेक्स्ट जाऊया आपण स्ट्रोककडे. याच्या आधी मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्ट्रोक इंट्रोड्यूस केलेलं आहे किंवा तुम्ही ऐकलेलं पण आहात स्ट्रोक काय आहे ते. तुम्हाला इथं फिगर पण दिसते क्लिअरली पहा. या फिगरमध्ये तुम्हाला जे व्हर्टेब्रल आर्टरी आहे व्हर्टेब्रीजमध्ये जाणारी आर्टरी ती दाखवलेली आहे. ठीक आहे. आणि पुढे ती कशी जाते ते आपल्याला पाहायला भेटतं आहे. याला आपण सेरेब्रोव्हस्क्युलर डॅमेजही म्हणतो. स्ट्रोक इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी सेरेब्रोव्हस्क्युलर डॅमेज. म्हणजे ब्रेन त्याला पुरवली जाणारी जी व्हेन आहेत दॅट इज ब्लड वेसल सेरेब्रोव्हस्क्युलर डॅमेज त्या ठिकाणी डॅमेज निर्माण होणे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोक. इट इज कॉज्ड बाय अ लॅक ऑफ ब्लड फ्लो टू दी पार्ट ऑफ दी ब्रेन. ब्रेनला ब्लड फ्लो लॅक होणे. तुम्ही इथं पहा, तुम्ही इथं पाहत आहे. आता ह्या केसमध्ये थोडंसं दाखवणं अवघड आहे तुम्हाला, परंतु मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवलं होतं तिथं. तुम्ही पहा या ठिकाणी ब्लड व्हेसल काही प्रमाणामध्ये काय झाली दाबलीसारखी वाटते तुम्हाला. पहा त्यामुळे पहा वरतील ब्लड व्हेसलचं कलर आणि खालचं ब्लड व्हेसलचं कलर फरक दिसते तुम्हाला काही प्रमाणामध्ये. ठीक आहे. तर इट इज कॉज्ड बाय ए लॅक ऑफ ब्लड फ्लो टू दी पार्ट ऑफ दी ब्रेन. दाबले त्यामुळे ब्लड कमी प्रमाणामध्ये वरती जातो आहे. इट मे बी कॉज बाय ब्लड क्लॉट. त्या एरियामध्ये ब्लड क्लॉट झालेलं असेल इन वन ऑफ दी आर्टरीज कोणत्याही एका आर्टरीमध्ये ऑर दी रप्चर ऑफ एन आर्टरी रप्चर झालेली असेल. हे सगळे केसेस आहे ज्यामुळे ब्लड कमी प्रमाणामध्ये ब्रेनला प्रोव्हाइड केलं जातं. तर विच अकंपनिंग एस्केप ऑफ द ब्लड इन दी ब्रेन टिश्यू. त्यामुळे ब्रेन टिश्यूमध्ये ब्लड कमी प्रमाणामध्ये भेटतं. ठीक आहे. देर इज अँड आपण त्याला म्हणूया लॅक ऑफ ब्लड इन टू दी ब्रेन टिश्यू. ठीक आहे. काय होऊ शकतं? ए स्ट्रोक रिझल्ट इन सडन डेथ. स्ट्रोकमुळे काय होऊ शकतं? अचानक व्यक्ती दगावू शकते. स्ट्रोक result in sudden death or permanent damage to the brain tissue. Brain tissue permanently damage होऊ शकतो. This is an first symptom किंवा त्यामुळे होणारे थिंग. सेकंड थिंग पहा, ए पेशंट हू हॅड ए स्ट्रोक मे डेव्हलप पॅरालिसिस ऑन वन ऑर बोथ साईड ऑफ दी बॉडी. दिसतं तुम्हाला. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की सेरेब्रल हेमिस्फेअर राईट अँड लेफ्ट दोन आहे. तर राईट हेमिस्फेअर जो असेल आपला दिसेल लेफ्ट साईड, दिस इज राईट साईड. राईट हेमिस्फेअर बॉडीची कंप्लीट लेफ्ट साईड कंट्रोल करतो. लेफ्ट हेमिस्फेअर बॉडीची कंप्लीट राईट साईड कंट्रोल करण्याचं काम करतो. तुम्हाला फिगरमध्ये पण दिसते पहा. व्हाईट साईड जी बॉडीची दिसते ती कंट्रोल केली जाते ब्रेनकडे दाखवलेली व्हाईट साईड. म्हणजे ती कुठे दाखवलेली पहा राईट साईडकडे दाखवलेली आहे. म्हणजे बॉडीच्या दिशेनं जर आपण गेलो तर ती लेफ्ट साईड झाली. आणि ब्लू कलर जे दाखवलेलं आहे ते ब्रेनमध्ये राईट साईड दाखवली आणि बॉडीची लेफ्ट साईड दाखवलेली आहे. तर व्हेंट्रल पोझिशनवरती घेतल्यानंतर राईट अँड लेफ्ट क्लिअर होतं. पहा एक प्रश्न पण मला आलं होतं की हार्टचे राईट अँड लेफ्ट कसे डिक्लेअर होतात किंवा क्लिअर होतात. तुम्ही व्हेंट्रल साईडनं पहा. तुम्ही स्वतः उभे राहा. तुमच्या हाताच्या साईडनं म्हणजे तुमच्या त्या दृष्टीने राईट साईड राईट हँडला राईट साईड लेफ्ट हँडला लेफ्ट साईड या पद्धतीने तुम्ही ते फायनलाइज करू शकता. ठीक आहे. चला तर सेरेब्रल हेमिस्फेअरच्या कंट्रोलमध्ये बॉडीचे हे दोन्ही पार्ट आहेत. तर जर समजा ब्रेनचा राईट पार्टमध्ये स्ट्रोक निर्माण झालेला असेल तर कंप्लीट लेफ्ट साईड काय होते पॅरालाइज होते. तुम्ही काही लोकांना बघितलं असेल राईट हँड राईट तुमचं लेग आईज फेशियल रिजन हे वर्क करत नाही आहे पूर्णपणे. असे
थांबले गेल्यासारखे वाटतात. सुई जरी आपण त्याला टोचली तर त्याला समजून येत नाही. सिमिलरली हे पुढे झालं तर लेफ्ट साईडला झालं तर, राईट साईडला जर झालं तर मग लेफ्ट साईड बॉडीची. ठीक आहे चला. तर ए पेशंट हू हॅड ए स्ट्रोक मे डेव्हलप पॅरालिसिस ऑन वन ऑर बोथ साईड ऑफ द बॉडी. ही ऑर शी मे हॅव डिफिकल्टी विथ वॉकिंग, इटिंग, चालण्यासाठी, खाण्यासाठी, ऑर डुईंग अदर डेली ॲक्टिव्हिटीज अँड दी ॲबिलिटीज टू स्पीक क्लिअरली. मग ज्यांना पॅरालाइज झालेलं आहे तर त्यांना अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करणं काय होतं, थोडंसं डिफिकल्ट जातं. काही अदर सिम्टम्स आहेत. अदर सिम्टम्समध्ये नमनेस ऑफ दी फेस, अदर सिम्टम इथे दिलेले आहेत. अदर सिम्टममध्ये आहे नमनेस ऑफ द फेस, लिम अँड सम पार्ट ऑफ द बॉडी, वर्क करत नाही. अनएक्सप्लेन्ड डिझिनेस, चक्कर तर येते पण सांगू शकत नाही कसं होतं आहे. सडन कोलॅप्स, आणि अचानक खाली पडला माणूस, असं पण होऊ शकतं. सो दिस इज अबाउट दी स्ट्रोक. पुढे जाऊया आपण थ्रोम्बोसिस. मी तुम्हाला थ्रोम्बोसिस सांगितलं होतं क्लॉट डिस्कस करत असताना, क्लॉटिंगच्या वेळेस. आता थ्रोम्बोसिस म्हणजे तुम्हाला इथं फिगरमध्ये दिसते पहा, इथं क्लॉट झालं आहे हा रिजन. हे पहा, हा रिजन तुम्हाला क्लॉट दिसतं, क्लॉट झाला आहे, थ्रॉम्बस फॉर्म झालेला आहे तिथं, थ्रोम्बोसिस. मी तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने आधी पण डिस्कस करून दिलेलं आहे. ठीक आहे, तुमच्यासमोर जे काय आहे तुम्ही ते पाहू शकता. मी जस्ट चालतं सांगतो. इट इज द फॉर्मेशन ऑफ द ब्लड क्लॉट ऑर थ्रॉम्बस इनसाइड ए ब्लड व्हेसल कम्प्लिटली ब्लॉकिंग द फ्लो ऑफ ब्लड थ्रू इट. यामुळे काय होईल, ब्लॉक होईल ब्लड. द चीफ कॉजेस ऑफ थ्रोम्बोसिस आर इंजुरीज टू द इनर लाइनिंग ऑफ ए ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसलची इनर लाइनिंग इथं पहा, दिस इज अन इनर लाइनिंग ऑफ ब्लड व्हेसल्स, इनर लाइनिंग ऑफ ब्लड व्हेसल. इथे जिथे क्लॉट जिथे क्लॉट दाखवले त्यांनी तिथे पहा दाखवले तुम्हाला इनर लाइनिंग. तर त्या ठिकाणी काय झालं आहे, इंजुरी झालेली आहे, लाइनिंग ऑफ ब्लड व्हेसल. त्यामुळे काय होऊ शकतं, या प्रकारे क्लॉट निर्माण होऊ शकतं. दॅट इज अन क्लॉट. तर या प्रकारे क्लॉट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे काय होईल, कंप्लीट ब्लड व्हेसल ब्लॉक होते. थ्रोम्बोफ्लिबायटिस ऑकर्स व्हेन ए व्हेन डेव्हलप ए क्लॉट अँड बिकम इन्फ्लेम्ड. इन्फ्लेम म्हणजे काय, इंटरनली इन्फ्लॅमेशन झालेलं असेल तर या पद्धतीची कंडिशन निर्माण होईल. दिस ऑकर्स इन दी थाय अँड लेग्स. हे कुठे होऊ शकतं, सॉरी, दिस ऑकर्स इन दी थाय अँड लेग्स, त्या ठिकाणी हे होऊ शकतं. दिस कंडिशन इज कॉमन इन वुमन. जास्त प्रमाणात कोणामध्ये दिसते हे, लेडीजमध्ये किंवा वुमनमध्ये पाहायला भेटेल. इट इज कॅरेक्टराइज बाय पेन जस्ट बिलो दी ग्रोइन एरियामध्ये पेन, बाय टेंडरनेस, स्वेलिंग ऑफ द मसल्स सुजणे, अँड राईज इन दी बॉडी टेम्परेचर वाढणे. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण ब्लड व्हेसलमध्ये डिसऑर्डर पाहत होतो. आता पुढे जाऊया ब्लड डिसीजमध्ये. ॲनिमिया. तसं तुम्हाला ॲनिमिया खूप जास्त डेप्थमध्ये दिलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही ॲनिमिया बऱ्याच वेळेस ऐकलेलं असेल. म्हणजे जेव्हा कधी बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होत असेल, ब्लड आरबीसीजमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होत असेल तर विल बी लीड्स टू द ॲनिमिया. याचं कारण असं आहे की मग हिमोग्लोबिन ऑक्सिजन घेऊन जातो, आणि हिमोग्लोबिन जर कमी असेल तर मग ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. पण याची काही कारणं आहेत आणि त्यानुसार त्याचे प्रकार पडतात. एक आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे, दुसरं अप्लास्टिक ॲनिमिया आहे, आणि तिसरं सिकल सेल ॲनिमिया. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, अप्लास्टिक ॲनिमिया आणि सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे, असे वेगवेगळे प्रकार. इथं सिम्टम्स तुम्हाला समोर तुमच्या पाहायला भेटतं आहे. तुम्ही इथे स्टॉप करून हे सगळे सिम्टम्स रीड करू शकता. मी एकदम फास्टली सांगतो. जर तुमच्या ब्रेनचा विचार केला तर फटीक, भूक न लागणे, डिझिनेस, चक्कर येणे, आणि फेंटिंग सिमिलरली चक्कर येणे. आईजशी रिलेटेड आहे, येलोविंग, आईज येलो होतात. स्किनशी रिलेटेड आहे, बॉडीच्या पेलनेस म्हणजे स्किन कलर पेल होतो, कोल्डनेस थंडी वाजून येणे, आणि येलोविंग बॉडी येलो कलर्ड होणे. ब्लड व्हेसलशी रिलेटेड आहे, लो ब्लड प्रेशर, काय होतं, ब्लड प्रेशर कमी होतो. हार्टशी रिलेटेड पाल्पिटेशन्स, रॅपिड हार्ट रेट वाढणे. त्यानंतर रेस्पिरेटरीशी रिलेटेड शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, मस्क्युलर रिजनशी रिलेटेड विकनेस निर्माण होतं. इवन हार्टशी रिलेटेड आणखीन काय आहे, चेस्ट पेन, अँजिना पेक्टोरिस, हार्ट अटॅक, या प्रकारचे कंडिशन ॲनिमियामुळे होऊ शकतात. इंटेस्टाईनशी रिलेटेड आहे, चेंज्ड स्टूल कलर, फिकल मॅटर ज्याचा कलर बदलतो. स्प्लिनशी रिलेटेड आहे, देर इज अँड स्प्लिनोमॅगॅली, स्प्लिन
स्ट्रक्चर दाखवले. स्प्लिनोमेगॅली म्हणजे स्प्लिन वाढतं, एनलार्जमेंट ऑफ दी स्प्लिन आपण ज्याला म्हणतो, हे सिम्पटम्स आहेत. आपण वन बाय वन पाहूया. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया फिगरमध्ये दिसते तुम्हाला पहा. ॲनिमिया नॉर्मल ब्लड दिसतंय आणि ॲनिमिया जर झालं असेल तर काय होईल? हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तुम्हाला सरळ दिसते, कलर बदललेला आहे. आयर्न इज नेसेसरी फॉर दी बॉडी टू मेक रेड ब्लड सेल्स, हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे कारण हिमोग्लोबिनमध्ये आयर्न महत्त्वाचं कंपोजिशन आहे. लो आयर्न इनटेक अँड लॉस ऑफ ब्लड ड्यू टू मेन्स्ट्रुएशन आर दी मोस्ट कॉमन कॉज ऑफ आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. म्हणून ॲनिमिया जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला वुमनमध्ये पाहायला भेटेल. मेन्स्ट्रुएशनमध्ये जास्त ब्लड बाहेर पडतं आणि त्यामुळे लो आयर्न इनटेक त्यामुळे काय होईल? बॉडीमध्ये आयर्नचं प्रमाण कमी होईल आणि डेफिशियन्सी निर्माण होईल. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया. सेकंड इज अप्लास्टिक ॲनिमिया. इट इज अ रेअर फॉर्म ऑफ ॲनिमिया. खूप कमी प्रमाणामध्ये लोकांमध्ये होतो. दॅट ऑकर्स वेन दी बॉडी स्टॉप मेकिंग इनफ रेड ब्लड सेल्स. जर तुमचे बोन मॅरो हे कमी प्रमाणामध्ये RBC तयार करत असेल तर त्यावेळी अप्लास्टिक ॲनिमिया होऊ शकतो. काही कॉमन कॉजेस आहेत. व्हायरल इन्फेक्शन, त्यावेळेस रेड ब्लड सेल कमी प्रमाणामध्ये फॉर्म होतात. एक्सपोजर थ्रू टॉक्सिक केमिकल्स, ड्रग्ज अँड ऑटो इम्युन डिसीजेस. Other idiopathic aplastic anemia is the term used when the reason for the low red blood cell production is not known. जर तुम्हाला RBCचं प्रमाण कमी का होतं हे तुम्हाला माहीत नसेल तर त्यावेळेस अप्लास्टिक ॲनिमियासुद्धा जस्ट आयडियली बोललं जातं. सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया काय आहे हे तुम्हाला सेपरेट स्टडी पण करायचं आहे. सिकल सेल ॲनिमियामध्ये ज्यावेळेस हिमोग्लोबिनचं प्रमाण त्या RBCमध्ये कमी होतं तर RBCचं स्ट्रक्चर बदलतं. हाफ मून शेप आपण ज्याला म्हणतो, हाफ मून शेप म्हणजे सिकल सेल. ठीक आहे, सिकल सेल हाफ कंडिशन. तर तुम्हाला माहीत आहे की तसं जर बघितलं तर आपण RBCs जे आहेत ते ओव्हल दिसतात काही प्रमाणामध्ये. म्हणजे तुम्ही लॅटरल जर बघितलं तर मग तुम्हाला बायकॉन्केव्ह दिसेल, परंतु ओव्हल दिसतात. परंतु जर समजा हिमोग्लोबिन कमी झालं तर सिकल सेल हे पहा अशा पद्धतीची कंडिशन. म्हणजे पहा यामध्ये या पद्धतीची पहा. मी एक RBC नॉर्मल काढली आणि एक RBC सिकल सेल काढली पहा. तर ही जी आहे ही सिकल सेल झाली, ही नॉर्मल झाली. तुम्हाला शेपमध्ये कळत आहे. ठीक आहे. It is an inherited hemolytic anemia in which the hemoglobin protein is abnormal, causing the red blood cell to be rigid and clog the circulation because they are unable to flow through small blood vessels. त्यामुळे ते स्मॉल ब्लड व्हेसल्स थ्रू सर्क्युलेट होऊ शकणार नाही किंवा फ्लो होऊ शकणार नाही. एक प्रकार आहे हिमोलायटिक ॲनिमियाचा. हिमोलायटिक ॲनिमिया मे बी ड्यू टू दी मेकॅनिकल कॉज, लिकी हार्ट वॉल्व और अनयुरिझम. मी दोन्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. इन्फेक्शस, ऑटोइम्युन डिसऑर्डर म्हणजे स्वतः बॉडीचे, मी तुम्हाला किलर टी सेल्स सांगितले होते. किलर टी सेल्स हे जे आहेत हे इथे ऑटोइम्युन डिसऑर्डर किंवा सप्रेसर टी जे आहेत ते ऑटोइम्युनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे लहानपणात असलेले ॲबनॉर्मॅलिटीज, तर हे यासाठी कारण होऊ शकतं. इनहेरिटेड ॲबनॉर्मॅलिटीजसुद्धा आहे. मे अफेक्ट दी हिमोग्लोबिन ऑर दी RBC स्ट्रक्चर ऑफ फंक्शन. याच्यामध्ये काही एक्झाम्पल आहे इनहेरिटेड हिमोलायटिक ॲनिमियाचे. सम टाईप ऑफ थॅलेसेमिया अल्फा आणि बीटा असे दोन प्रकार आहेत. 11 आणि 16 नंबरचं जे जीन आहे 11 आणि 16 नंबरचे क्रोमोझोम त्यामध्ये प्रेझेंट असलेले जे जीन आहे तर त्या जीनचं प्रोटीन सिंथेसिस कमी प्रमाणामध्ये होणे, त्यामुळे या प्रकारची कंडिशन इथे निर्माण होते. ठीक आहे. इथे दिलं आहे थॅलेसेमिया अँड लो लेवल ऑफ द एन्झाईम सच ॲज ग्लुकोज 6 फॉस्फेट. कुठे लागतं आपण यावरती डिस्कशन केलेलं आहे. तर ग्लुकोज 6 फॉस्फेटचं प्रमाण कमी होणे, ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेस डेफिशियन्सीमुळे सुद्धा हिमोलायटिक ॲनिमिया होतं. ध्यानात ठेवा याच्यामधली कारणं, यावरती प्रश्न मे बी असू शकते किंवा विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. विटॅमिन डेफिशियन्सी ॲनिमिया एक आहे. मे रिझल्ट फ्रॉम लो लेवल ऑफ विटॅमिन B12. तुम्हाला माहीत आहे RBC प्रोडक्शनमध्ये विटॅमिन B12 महत्त्वाचं आहे. इवन फॉलिक ॲसिडसुद्धा महत्त्वाचं आहे. जर याचं प्रमाण कमी झालं किंवा याची लेवल कमी झाली तर काय होईल? विटॅमिन डेफिशियन्सी ॲनिमिया निर्माण होऊ शकतं. तर विटॅमिन आणि फॉलिक ॲसिड तुम्ही जेवणामध्ये किंवा अन्ना थ्रू घेत असतात आणि याच्या थ्रू तुम्ही कमी प्रमाणामध्ये घेत आहेत. ठीक आहे. फिगरमध्ये तुम्हाला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोन्ही दिसून येत आहेत. पर्निशियस ॲनिमियासुद्धा याला म्हटलं जातं विटॅमिन डेफिशियन्सी ॲनिमियाला.
Pernicious anemia is a condition in which vitamin B12 cannot be absorbed in the gastrointestinal tract. विटॅमिन B12 जो आहे तो काय होईल, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये अब्झॉर्ब केलं जाणार नाही, विल बी लीड्स टू दी पर्निशियस ॲनिमिया. प्रश्न विचारलेला आहे, नीटला पहा, हे पर्निशियस ॲनिमियावरती प्रश्न विचारलेला आहे. कशामुळे होऊ शकतं, बिकॉज विटॅमिन B12 कॅन नॉट बी ॲब्झॉर्ब्ड इन दी गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. ठीक आहे. ब्लड कॅन्सर यावरती बऱ्यापैकी आपण या आधी पण डिस्कशन केलेलं आहे. ब्लड कॅन्सरवरती, ब्लड कॅन्सर अफेक्ट the production and function of your blood cells. Most of these cancer starts in your bone marrow where blood is produced. कुठून सुरुवात होते, बोन मॅरो पासून, जिथे ब्लड तयार केले जातात. स्टेम सेल्स इन युअर बोन मॅरो मॅच्युअर अँड डेव्हलप इनटू 3 टाईप ऑफ ब्लड सेल्स. हे तुम्हाला माहिती आहे, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. यामध्ये एक प्रकार ल्युकेमिया, म्हणजे WBCचं प्रमाण जास्त झालं तर अशा प्रकारची कंडिशन. तुम्ही पहा, नॉर्मल ब्लड आणि ल्युकेमिया पहा. नॉर्मलमध्ये तुम्हाला RBCच्या कम्पेअरमध्ये फक्त इथं जर तुम्ही फिगरमध्ये बघितलं तर फक्त थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला WBC दिसतात, हार्डली 4 ते 5 दिसतात पहा. ल्युकेमियामध्ये तुम्हाला WBC कितीतरी दिसतात पहा, भरपूर प्रमाणामध्ये वाढलेले दिसतात तुम्हाला. तर ए टाईप ल्युकेमिया काय आहे, तर ल्युकेमिया ए टाईप ऑफ कॅन्सर फाउंड इन युअर ब्लड अँड बोन मॅरो इज कॉज्ड बाय द रॅपिड प्रोडक्शन ऑफ ॲबनॉर्मल व्हाईट ब्लड सेल्स. प्रमाण खूप होतं, म्हणजे 1 लाखाच्या पुढेही चाललं जातं. The high number of abnormal white blood cells are not able to fight infection. जर WBCचं प्रमाण जर वाढलं तर इन्फेक्शन बरोबर फाईट करू शकत नाही. खरं तर तुम्हाला माहीत आहे की WBCs आर इम्पॉर्टंट सेल्स फॉर द पर्पज टू प्रोड्यूस द डिफेन्सिव्ह सेल्स फॉर द बॉडी. ठीक आहे. पण जर प्रमाण वाढलं तर काय होईल, they are not able to fight the infection and they impair the ability of the bone marrow to produce red blood cells and platelets. ते ॲबिलिटी सुद्धा कमी करतात. देर आर 4 ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ ल्युकेमिया, 4 आहेत. ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया, ज्यामध्ये लिम्फोसाईटचं प्रमाण कमी होतो. ॲक्यूट मायलोजिनस ल्युकेमिया, म्हणजे मायलोनोजेनिक स्टेम सेल्स जे आहेत, हे जे सेल्स तयार करतात, तुम्हाला माहीत आहे मोनोसाइट्स, तर यांचं प्रमाण कमी होतो. क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया आणि क्रोनिक मायलोजेनिक ल्युकेमिया. ॲक्यूट आणि क्रोनिक दोघांमध्ये फरक आहे. ॲक्यूट हळूहळू आणि क्रोनिक अचानक. ठीक आहे. ल्युकेमिया सिम्टम्स व्हेरी डिपेंडिंग ऑन द टाईप अँड स्टेजेस ऑफ ल्युकेमिया, बट दे आर इन्क्लूड द फॉलोइंग. कोणकोणते सिम्टम्स असू शकतात, 1 फीवर, चिल, नाईट स्वेट, रात्री घाम येणे, अँड अदर फ्लू लाईक सिम्टम्स, म्हणजे सर्दीमध्ये जे सिम्टम्स सापडतात ते तुम्हाला भेटतील. त्यानंतर पुढे वीकनेस अँड फटिक, अशक्तपणा आणि भूक न लागणे. त्यानंतर 3rd स्वोलन ऑर ब्लिडिंग गम्स, म्हणजे तोंडाच्या एरियामधले गम जे आहेत इंटरनली ते सुजतील किंवा ब्लिडिंग करत असतील. डोकं दुखणे. त्यानंतर स्प्लिनोमेगॅली किंवा हिपॅटोमेगॅली, लिव्हर लार्ज होणे किंवा स्प्लेन लार्ज होणे. त्यानंतर टॉन्सिल्स, हे जे टॉन्सिल्स आहे ते वाढणे. त्यानंतर बोन पेन, हाडं दुखणे. त्यानंतर पेलनेस, बॉडीचं कलर पेल होणे. त्यानंतर पिन हेड साईज, रेड स्पॉट ऑन दी स्किन. पिन हेड साईज म्हणजे छोटे छोटे स्पॉट बॉडीवरती तुम्हाला पाहायला भेटेल. आणि वेट लॉस. हे काही ल्युकेमियाचे सिम्टम्स आहेत. ठीक आहे. आता लिम्फोमा, इट इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. हा एक ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे दॅट अफेक्ट दी लिम्फॅटिक सिस्टीम. आपल्याला सेपरेटली लिम्फॅटिक सिस्टीम पाहायचं आहे. दॅट अफेक्ट दी लिम्फॅटिक सिस्टीम विच रिमूव्ज एक्सेस फ्लूड फ्रॉम युअर बॉडी अँड प्रोड्युसेस इम्युन सेल्स. एक्सेस फ्लूड रिमूव्ह करतो आणि इम्युन सेल प्रोड्यूस करतो. ठीक आहे. हे काम कोणाचं आहे, लिम्फॅटिक सिस्टीमचं आहे. आणि ह्याच लिम्फॅटिक सिस्टीमला अफेक्ट जर होत असेल तर, म्हणजे अफेक्ट जर झाला याचा अर्थ ब्लड कॅन्सर झाला आहे. लिम्फोसाइट्स आर ए टाईप ऑफ व्हाईट ब्लड सेल्स दॅट फाईट इन्फेक्शन. ते इन्फेक्शनला फाईट करतात. कसं करतात हे आपण ऑलरेडी बघितले, पी सेल आणि टी सेलच्या फॉर्ममध्ये. ॲबनॉर्मल लिम्फोसाइट बिकम लिम्फोमा सेल्स. ॲबनॉर्मल लिम्फोसाइट हे काय होते, लिम्फोमा सेलमध्ये कन्वर्ट होईल. विच मल्टिप्लाय अँड कलेक्ट इन युअर लिम्फ नोड्स अँड अदर टिश्यूज. जे मल्टिप्लाय होतील आणि लिम्फ नोडमध्ये किंवा काही टिश्यूजमध्ये काय केलं जातील, त्याला कलेक्ट केलं जाईल. ओव्हर टाईम दीज कॅन्सरस सेल्स इम्पेअर युअर इम्युन सिस्टीम. आणि हे कॅन्सरस सेल काय करू शकतात, मग आता तुमची इम्युन सिस्टीम इम्पेअर करू शकतात, काम करणं बंद. सिम्टम्स काय आहेत, 1 सोलन लिम्फ नोड इन द नेक, आर्मपिट ऑर ग्रोईन. आर्मपिट लिम्फ नोड वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तुमच्या नेक रिजनमध्ये पण आहे, तर ते स्वेल होतील, फुगतील. फिवर, ताप येणे.
विकनेस अँड फटिग म्हणजे अशक्तपणा आणि भूक न लागणे, वेट लॉस, वेट कमी होईल, स्वेटिंग, घाम फुटणे, डिफिकल्टी ब्रिदिंग ऑर चेस्ट पेन म्हणजे श्वासोच्छवासामध्ये डिफिकल्टी निर्माण होईल आणि चेस्ट पेन, इची स्किन म्हणजे इचिंग होणे स्किनमध्ये आणि रॅशेस बॉडीवरती पाहायला भेटेल लिम्फोमाच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. एक प्रकार आहे मायलोमा. इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर दॅट स्पेसिफिकली टार्गेट्स युअर प्लाझ्मा सेल्स. हे असं ब्लड कॅन्सर आहे जे काय करतं तुमच्या प्लाझ्मा सेलवरती टार्गेट करतं. प्लाझ्मा सेल्स मोस्टली अँटीबॉडीज, ठीक आहे, जे काय करतात अँटीजन बरोबर लढतात, ह्याच अँटीबॉडीला टार्गेट करतात हे cells. Types of blood cancer that specifically target your plasma cells. Plasma cells are white blood cells that produce disease and infection fighting antibodies in your body. ठीक आहे. मायलोमा सेल्स प्रिव्हेंट दी नॉर्मल प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. हे काय करेल, अँटीबॉडीचं नॉर्मल प्रोडक्शन काय करेल, प्रिव्हेंट करेल. इथंच तुम्हाला फिगरमध्ये दिसतंय. लिव्हिंग युअर बॉडीज इम्युन सिस्टीम वीकन अँड ससेप्टेबल टू इन्फेक्शन. ज्याच्यामुळे काय होईल, तुमची इम्युन सिस्टीम वीक होईल आणि इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये तुमच्या बॉडीमध्ये व्हायला लागेल. सिम्पटम्स काय आहेत, हायपर कॅल्शियमिया म्हणजे ब्लडमध्ये कॅल्शियमची लेवल वाढेल, ॲनिमिया आपण बघितलं आहे, रेनल डॅमेज किडनी फेल्युअर होईल, ससेप्टेबिलिटी टू इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, ऑस्टिओपोरोसिस बोनमध्ये पोर्स म्हणजे खड्डे आपण त्याला म्हणूया, बोन पोकळ होतील, बोन पेन तुमचे हाडं दुखतील, बोन स्वेलिंग म्हणजे बोनमध्ये सूज निर्माण होईल, फ्रॅक्चर्स, हाय प्रोटीन लेवल इन दी ब्लड अँड युरिन. युरिनमध्ये प्रोटीनची लेवल वाढेल, त्याला आपण प्रोटीन्युरिया म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोटीन्युरिया. आणि वेट लॉस तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला वेट लॉस कॉमन दिसेल. पॉलिसायथेमिया आपण डिस्कस केलेला आहे, ठीक आहे, पुरपुरा आपण डिस्कस केलेला आहे, ठीक आहे. मग या सगळ्या डिसऑर्डरपासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो. हाऊ कॅन बी प्रिव्हेंट हॅव्हिंग सर्क्युलेटरी डिसऑर्डर. एक्झरसाइज रेग्युलरली करा, ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होईल, सर्क्युलेशन इम्प्रूव्ह केलं जाईल, म्हणजे बॉडीमध्ये चांगल्या पद्धतीने सर्क्युलेशन केलं जाईल आणि इंडिव्हिज्युअल लेस ससेप्टेबल टू हार्ट अटॅक. इट ए वेल बॅलन्स्ड अँड लो फॅट डाएट. चांगलं लो फॅट डाएट काय करा, इट करा. फॅट कमी असेल तर आर्टेरोस्क्लेरोसिस आणि अथेरोस्क्लेरोसिस होऊ शकणार नाही. अवॉइड इटिंग फॅटी फूड. चिप्स वगैरे खाणं टाळा किंवा तळलेले अन्न खाणं टाळा. ए हाय फॅट डाएट इन्क्रीज द रिस्क ऑफ हार्ट डिसीज. ईट प्लेंटी ऑफ फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड फायबर रिच क्रॉप्स. तसं फायबर रिच क्रॉप्समध्ये भाजीपाले आहेतच, तर फ्रूटसुद्धा आहे, जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला खावं लागेल. त्यानंतर लाईव्ह इन ए क्लीन एन्व्हायरमेंट. क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये राहा, म्हणजे केमिकल्स असतील किंवा रेडिएशन्स असतील यांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. पुढे अवॉइड स्मोकिंग सिगारेट ऑर स्टेईंग विथ स्मोकर्स. सिगारेट स्मोक करणं किंवा स्मोकरबरोबर राहणं हे अवॉइड करा. स्मोकिंग काय करतं, इट इन्क्रीज द रिस्क ऑफ स्ट्रोक अँड करोनरी हार्ट डिसीज. ध्यानात ठेवा. स्टे अवे फ्रॉम स्मोकर्स. सेकंड हँड स्मोक इनहेलेशन इज मोर डेंजरस. ध्यानात ठेवा, जो स्मोक करतो त्यापेक्षा जो त्याच्याबरोबर असतो त्याला जास्त त्याच्यापासून प्रॉब्लेम निर्माण होतात. नेक्स्ट, हॅव ए पॉझिटिव्ह आउटलुक इन लाईफ. बी हॅपी अँड लाईव्ह पीसफुली विथ अदर्स. स्ट्रेस अँड टेन्शन मे कॉज हार्ट फेल्युअर अँड स्ट्रोक. त्याच्यामुळे स्ट्रेस घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. ट्रीटमेंट काही कॉमन सर्क्युलेटरी डिसीजसाठी आता तुम्ही पहिलं घेतलं होतं ब्लू बेबी. दिस हार्ट डिफेक्ट कॅन बी ट्रीटेड सक्सेसफुली विथ सर्जरी. सर्जरीच्याने तुम्ही ट्रीट करू शकता. समटाईम्स परफॉर्म्ड विदिन ए फ्यू वीक ऑर मंथ फ्रॉम दी बर्थ. म्हणजे कारण कंजॅनायटल आहे आणि इन्फंटमध्ये होतं, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर काय करायचं, त्या प्रकारचं सर्जरी करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर अँजिना पेक्टोरिस, रेस्ट आणि रिलॅक्सेशन इथे महत्त्वाचं आहे. कॅन ऑफर रिलीफ फ्रॉम इमोशनल स्ट्रेस. त्यानंतर हायपरटेन्शन, ए चेंज इन लाईफस्टाईल म्हणजे लो सॉल्ट डाएट असेल, हे डाएट रिच इन फ्रूट, व्हेजिटेबल अँड प्लांट फायबर अशा प्रकारचं डाएट घेणे आणि मेंटेनन्स ऑफ आयडियल वेट मेंटेन करणे आणि एक्झरसाइज, रेग्युलर एक्झरसाइज हायपरटेन्शन प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर काही अदर ट्रीटमेंट आहेत. ड्रग्स. Angioplasty is the technique of mechanically widening narrowed or obstructive arteries, the latter typically being a result of atherosclerosis.
म्हणजे जे काही डिपॉझिशन झालेलं आहे ते डिपॉझिशन काढून टाकण्याची प्रक्रिया, ज्यामुळे जे नॅरो लुमेन आहे ते काय होईल, ब्रॉड होईल आणि त्यामुळे हार्ट अटॅकसारखे, हार्ट फेल्युअरसारखे, अँजिना पेक्टोरिससारखे डिसीजेस जे आहेत ते काय होऊ शकतात, थांबू शकतात. त्यानंतर करोनरी बायपास ग्राफ्टिंग आहे. करोनरी आर्टेरी बायपास सर्जरी, ऑल्सो करोनरी आर्टेरी बायपास ग्राफ्टिंग पण म्हणतात, कॅबजी, त्याला सिम्पली कॅबजी म्हणतात, प्रोनाऊन्स्ड कॅबेज. सर्जरी अँड कोलोक्युअली हार्ट बायपास और बायपास सर्जरी, सिम्पली तुम्ही त्याला बायपास सुद्धा म्हणतात, इज अ सर्जिकल प्रोसिजर परफॉर्म्ड टू रिलीव्ह अँजिना पेक्टोरिस अँड रिड्यूस द रिस्क ऑफ डेथ फ्रॉम करोनरी आर्टरी डिसीजेस. कारण करोनरी आर्टरी डिसीजेस मोस्टली हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर यासाठी तुम्ही बायपास हा चांगला ऑप्शन इथे घेऊ शकता. ठीक आहे. लाईफ एव्हरी मोमेंट लव्ह, एव्हरी डे लव्ह बियॉन्ड वर्ड्स, खूप महत्त्वाचं आहे. हे छोटंसं विचार तुम्हाला तुमच्या हार्टला स्टेबल ठेवण्यासाठी. ठीक आहे. इथे आपण हार्टचे डिसीजेस किंवा सर्क्युलेटरी सिस्टमचे डिसीजेस पूर्ण केलेत. थँक्यू व्हेरी मच.